खूप दिवसानंतर घरी पाहुणे आले. मावशी आणि काका. ते काही नॉनव्हेज खात नाही. शिवाय तेव्हा जायचंही म्हणत होते. मग काय, घरात ज्या भाज्या होत्या त्याच थोड्याशा वेगळ्या करून चटपटीत असे बनवले. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे तासाभरात संपूर्ण स्वयंपाक चमचमीत, रुचकर, स्वादिष्ट अशी पाहुण्यांसाठी थाळी बनवतोय, जी की आपण सणावाराला सुद्धा बनवू शकतो. सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण डाळ शिजायला घालूयात. पाऊण वाटी एवढी तुरीची डाळ, पाव वाटी एवढी मसूर डाळ आणि पाव वाटी एवढीच मुगाची डाळ घेतली आहे. वजनी म्हणाल तर एक 200 ग्रॅम एवढे ह्या डाळी आहेत. एक 4 ते 5 लोकांसाठी मी हा स्वयंपाक करते. सर्व डाळी आता मिक्स करून घेतल्या, निवडून घेतल्यात आणि 2 ते 3 पाण्याने थोड्याशा चोळून अशा धुवून पाणी निथळून घेतले. डाळी अशा 2 ते 3 पाण्याने चांगल्या चोळून धुतल्यात की यावरचं केमिकल पावडर वगैरे असतं तेही निघून जातं. आणि मिक्स डाळ नेहमी जरी खाल्ली तरी ॲसिडिटीज होत नाही किंवा पौष्टिक अशी असते खायला. आता डाळ शिजण्यासाठी इथे गॅसवर कुकर ठेवून घेतलं आणि डाळीच्या तिप्पट पाणी घालूयात. इथे आपण 1/2 वाटी एवढी डाळ घेतली आहे, तर याच्या तिप्पट 4.25 ते 4.5 वाटी एवढं मी पाणी घेतलं आहे. थोडंसं वाटीपेक्षा जास्त पाणी घेतलं कारण यावर जो फेस आहे त्या फेससोबत थोडं पाणी येतं, म्हणून थोडंसं पाव वाटी एवढं पाणी मी वाढवाच घातलं. आता सर्व हा फेस आपण काढून घेऊयात. पाण्याला चांगली खळखळ उकळी आल्यावर मग डाळ घातली आणि चांगलं अजून गदगद शिजत आल्यावर जो हा फेस येतो हाही असा काढून घेतला. आणि उकळी आल्यानंतर आता यात पाव चमचा एवढी हळद घातली, अगदी थोडेसे मेथीदाणे घातले, पाव ते अर्धा चमचा एवढं, थोडंसं मीठ घातलं आणि यात आता 4 ते 5 लसण पाकळ्या, अर्धा चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घातली. असं फोडणीचं वरण तुम्ही कधी केलं नसेल तर एकदा करून पहा. अशी डाळ शिजताना जर आपण लसूण, मेथीदाणे घातले तर अजिबात गॅस किंवा ॲसिडिटीज होत नाही, नेहमी जरी खाल्लं तरीसुद्धा. आणि एक पोहे खाण्याचे 1 चमचा एवढे तेल घातले म्हणजे डाळही मग पटकन आणि मऊसूत शिजते. त्यानंतर आता थोडीशी पूर्वतयारी, भाजी निवडून चिरून घेऊयात आणि भातासाठी एक 15 ते 20 मिनिटासाठी तांदूळही भिजण्यासाठी ठेवले. बारीक वाळा कोलम तांदूळ आहेत, तर एक 15-20 मिनटं भिजू दिले की मग भातही सुटसुटीत आणि मऊसूत होतो. आता इथे मी तांदूळाची किंवा चवळीची भाजी घेतली आहे. कोवळी अशी आणि नाजूक ही चवळीची भाजी आहे, म्हणून याची जी देठं आहेत कोवळी तीसुद्धा मी अशी घेते, पण वेगळी ठेवते की याची मी अशी वेगळी भाजी बनवणार आहे. तर हे पहा, किंवा सगळे असे भाजी आधी पानं तोडून घ्यायची आणि जी कोवळी देठं आहेत, कोवळी जी काडी आहे त्याही अशा निवडून एका वेगळ्या प्लेटमध्ये ठेवूयात या पद्धतीने. तर सर्व भाजी मी अशी ही निवडून घेतली आणि त्यानंतर देठही अशी थोडीशी निवडली होती, पण आधी अशी पानं निवडल्यानंतर जे काही देठं होते कोवळे तेही मी असे काढून ठेवले आणि 2 ते 3 तुकड्यांमध्ये हे असे करून घेऊयात किंवा तुम्ही सुरीनेही असे तुकडे करून घेऊ शकता. भाजी ही कोवळी दिसली म्हणूनच आजींची आठवण झाली. आमची आजी अशी ही कोवळ्या जे देठं असायचे त्याचं असं कढण करायची, म्हणून तेही मी थोडंसं बनवणार आहे. त्यासाठी अशा सर्व भाजीची देठं होते किंवा काडी होती कोवळी अशी तोडून घेतली आणि भाजी सर्व धुवून पाणी निथळायला ठेवले. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली भाजी करण्यासाठी. तेल गरम झाल्यावर यात 9-10 लसण पाकळ्यांचे बारीक असे काप केले. थोडेसे लालसर झाल्यानंतर एक लाल अख्खी सुकी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली आणि 1 ते 2 एवढी हिरवी मिरचीसुद्धा. लाल मिरचीचा मस्त असा सुगंध यायला लागला की तेव्हा आता यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेली चवळीची भाजी किंवा तांदूळाची भाजी आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आता चांगली यात मिक्स करून घेऊयात. फोडणीमध्ये चांगली परतवून घेऊयात. तोपर्यंत परतवायचं की याचं प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत परतवूयात. आता याचं प्रमाण असं थोडंसं कमी व्हायला लागलं की तेव्हा यात चवीनुसार मीठ घालूयात. तर हे पहा, एवढी भाजी होती, आता अगदी एवढीशी भाजी झाली तेव्हा यात मीठ घालूयात म्हणजे आपला अंदाजही मग मिठाचा बरोबर येतो. आणि सगळं मीठ आता मिक्स करून घेऊयात. आता 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घेतल्यानंतर गॅस अगदी मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात आपण झाकण. तर मी अशीच नाही दाण्यांचा कूट किंवा कांदा वगैरे न घालता अशीच लसूण लाल सुक्या मिरचीत बनवते, तरीही भाजी मस्त होते. आता मंद आचेवर एक 2-3 मिनटं भाजी शिजवून घेऊयात. इकडे आपला कुकरही झाला होता, डाळही शिजत आली होती. मी गॅस बंद केला. एक 2 ते 3 शिट्या करून घेतल्या. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर एक
4 ते 5 शिट्याही करून घेऊ शकता. तर हे पहा एक 3 शिटींमध्येच मस्त अशी लोण्यासारखी ही डाळ शिजली तुम्ही पाहू शकता. अगदी घुसायची सुद्धा गरज पडणार नाही, हाटायची इतकी मऊसूत झाली. आता मी एका भांड्यात सर्व डाळ काढून घेतली. तर हे पहा अगदी मूग आणि मसूरची डाळ तर लोण्यासारखीच झाली आहे. तर थोडीफार कुठेतरी अशी तुवरची डाळ अख्खी दिसते आहे, ती आपण घोटून घेऊयात. तर यात मी थोडंसं गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून हे चांगलं आता घुसळून घेऊयात. म्हणजे एखाद तुरीची डाळसुद्धा अख्खी राहिली तीसुद्धा चांगली घोटल्या जाईल. तर या पद्धतीने सर्व डाळ अशी घुसळून घेतली. तोपर्यंत दुसऱ्या बर्नरवर मी भातही शिजायला घातला आणि मंद आचेवर भाजी आपली होत आली. तर भाजीची कढई खाली उतरवून घेतली आणि यावर आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊयात. तर फोडणीच्या वरणासाठी गॅसवर टोप ठेवून घेतला आणि यात घालूया 2 ते 3 चमचे एवढे साजूक तूप. तूप वितळल्यानंतर यात घालूया आपण मोहरी. मोहरी चांगली फुटू द्यायची. टोपाचा आकार थोडा मोठा आहे म्हणून तूप एका बाजूलाच राहतं, म्हणून असं थोडंसं मी गोल फिरवून घेते आहे. म्हणजे मोहरी मग सर्व बाजूनी एकसारखी फुटेल. तर हे पहा सर्व मोहरी फुटल्यानंतर आता 1 चमचा एवढे जिरे घातले आणि यातच घालूया पाव चमचा एवढे हिंग. जिरे मोहरी हिंगची फोडणी झाल्यानंतर यात घालूया एक 5-6 लसण पाकळ्या ओबडधोबड ठेचलेल्या आणि लसूण मस्त खमंग लालसर होऊ द्यायचा. आणि लसूण लालसर होत आला की तेव्हा आता यात घालूया आपण टोमॅटोच्या फोडी. तर शिजायला सुद्धा मी अर्धा टोमॅटो घातला होता आणि आता फोडणीत सुद्धा अर्धा टोमॅटो घातला. त्यानंतर कढीपत्त्याची पानं अजून पाव चमचा एवढी हळद घालूयात आणि ही चुरचुरीत फोडणी मस्त 2 ते 3 मिनटं चांगली परतवून घ्यायची मध्यम ते मंद आचेवर. आणि फोडणी चांगली चुरचुरीत झाली की यात घालूया आता हटून घेतलेली डाळ. शिजवलेली डाळ घातल्यावर गॅस अगदी मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून हे सगळं आता मिक्स करून घेऊयात. अजून आपल्याला जेवढं वरण फोडणीचं घट्ट पातळ हवं आहे तेवढं वरून गरम पाणी घालायचे. आता ही खूपच घट्टसर आहे म्हणून मी यात अजून पाणी घातले गरम. अर्धा ते 1 ग्लास एवढं गरम पाणी घालून अजून एकदा सगळं मिक्स करून घेतलं. आणि आता पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात. आता उकळी फुटत आली की चवीनुसार मीठ घालूयात. एकदा पुन्हा ढवळून घेऊयात आणि वरण मस्त मोठ्या आचेवर 1-2 मिनटं खळखळ उकळू देऊयात. 2 मिनटं खळखळ उकळल्यानंतर अजून एखाद मिनटं मंद आचेवर उकळू देऊयात. म्हणजे मस्त असं वरण कढलं जातं आणि खमंग रुचकर असं हे फोडणीचं वरण आपलं तयार झालं आहे. हे पहा दिसायला मस्त दिसतं तेवढंच खायलासुद्धा फार टेस्टी असं हे खमंग फोडणीचं वरण झालं आहे. त्यानंतर आपण इथे तांदूळचा किंवा चवळीची भाजीची देठं घेतली होती तीही बनवून घेऊयात. ही भाजी खायलाही फार मस्त लागते. यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 हिरवी मिरचीचे असे तुकडे करून घेतले. यातच एक 3 ते 4 लसण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि यात घालूया महत्त्वाचा जिन्नस म्हणजे 1 ते 1.5 चमचा एवढी खसखस. खसखसमुळे ही तांदूळाची देठं फार मस्त लागतात. थोडंसं पाण्यात आपण ही बारीक अशी पेस्ट करून घेऊयात. तर तोपर्यंत आपल्या इकडे वरण आणि भातही झाला होता. बाजूच्या बर्नरवर मी भातही लावून घेतला होता. हे पहा तर डाळ भातही आपले तयार झालं आणि चवळीची भाजीसुद्धा. त्यानंतर आपण जे चवळीच्या भाजीची देठं आहेत ते बनवूयात. तर कुकरमध्येच मी थोडंसं तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढे जिरे चांगले फुलले की यात आपण चवळीची भाजीची देठं घालूयात आणि सर्व देठं जिरं तेलात चांगले परतवून घेऊयात. अर्धा चमचा मोठ्या फोडींमध्ये चिरलेला टोमॅटो, पाव चमचा एवढी हळद घालूयात आणि मध्यम ते मंद आचेवर चांगले हे परतवून घेऊयात. तुम्ही कधी ही भाजी केली नसेल तर एकदा करून पहा, खूप छान लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही मस्त होते. कोवळी देठं असतील, कोवळीच देठं घ्यायची. खूप छान अशी ही भाजी होते. 4 ते 5 महिन्याचं बाळ असलं त्या मातेला ही भाजी बनवून द्यायची. खूप टेस्टी अशी ही भाजी लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी थोडीशी पातळसर केली की खूप मस्त होते. मी ती थोडीशी लपथपीत आणि घट्टसर करणार आहे कारण 2 ते 3 भाज्या आहेत म्हणून. यात मी थोडासा आता सब्जी मसाला घातला आणि चांगलं 2 ते 3 मिनटं परतवून घेतली ही देठं. सब्जी मसाला नक्की घाला आणि खसखससुद्धा खूप छान चव येते. त्यानंतर यात पेस्ट घातली.
जी आपण अद्रक लसूण खसखसची पेस्ट करून घेतली होती मिरचीची ती घातली आणि तीसुद्धा 2 मिनटं चांगली परतवून घेऊयात. तेल सुटेपर्यंत चांगलं परतल्यानंतर आत्ताच यात आपण घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळं मिक्स करून घेऊयात. सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर यात पाणी घालूयात अर्धा ते पाव ग्लास एवढं. मिक्सरच्या भांड्यात आपण याची पेस्ट केली होती त्यातच थोडंसं पाणी घालून एक अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी घालून यात मिक्स करूयात आणि सगळं ढवळून घेतल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून याची अर्धी ते म्हणजे अशी शिट्टी होत आली की तोपर्यंत सिदेटं शिजू देऊयात किंवा एखाद शिट्टी करून घ्यायची. ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी ही भाजी फार मस्त होते किंवा काही ठिकाणी मेथीच्या भाजीचं सुद्धा असं कढण बनवलं जातं. खूप छान लागते चुरून खाण्यासाठी. आता कुकरही होतोय आपला तोपर्यंत इथे मी कणिक भिजवून घेतली आहे. तर जेवढे मला चपात्या हव्या होत्या तेवढी कणिक घेतली. यात मीठ मिक्स करून घेतलं आणि आता पीठ तिंबताना थोडं थोडं पाणी करून यात पीठ आधी ओलवून घ्यायचं. नवशिक्यांसाठी सांगते, कणिक भिजताना असं सर्व पिठात थोडं थोडं पाणी करून आधी ओलवायचं आणि मग नंतर गोळा करून घ्यायचं. पटकन अशी कणिक भिजल्या जाते. आता इथे मी अशी थोडीशी कणिक गोळा करून घेतली. हा गोळा बनल्यानंतर जास्त तिंबत बसण्यापेक्षा यावर झाकण ठेवून दुसरी कामं करूयात म्हणजे पीठही मग तोपर्यंत मुरतं. पीठ भिजून झाल्यानंतर आता इथे मी बटाटा फ्लावर मटारची भाजी बनवणार आहे. त्यासाठी इथे मध्यम ते लहान आकाराचे 4 बटाटे घेतले, धुवून साल काढून घेतली आणि आता मोठ्या फोडींमध्ये अशा लांबच फोडी करते. मोठ्या फोडींमध्ये हे बटाटे चिरून घेऊयात. तर इथे मी बटाटा आणि फ्लावरसुद्धा अशी मोठ्या तुऱ्यांमध्येच तोडून घेतली आणि त्यानंतर अर्धी ते 1 वाटी एवढं हे ताजा हिरवा मटार घेतला. आता ही भाजी बनवण्यासाठी खलबत्त्यामध्ये आपण 3 ते 4 हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली. यातच घालूया अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या. बारीक असा हा ठेचा करून घेऊयात. तर ठेचाही आपला तयार आहे. ही भाजीही खायला फार टेस्टी लागते. एकदा करून पहा. लपथपीत आणि चमचमीत अशी ही सुकी फ्लावर मटार बटाट्याची भाजी होते. गॅसवर आता कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. तेल गरम झाल्यानंतर यात आधी फ्लावरचे तुरे घातले. यात थोडंसं मीठही घालू शकता आणि फ्लावर सुरुवातीला आधी अशी लाल लालसर तळून झाल्यानंतर काढून घेऊयात. जास्त मोठ्या आचेवर फ्लावर तळायचे नाही. मध्यम ते मंद आचेवरच मस्त अशी आतपर्यंत मग फ्लावर तळले जाते. त्यानंतर या शिल्लक राहिलेल्या तेलात बटाट्याच्या फोडी घातल्या. बटाट्याच्या फोडीही मध्यम ते मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात. तर हे पहा बटाट्याचाही आता रंग बदलत आला आहे आणि मस्त असा सोनेरी रंग आला की आता काढून घेऊयात. आता या शिल्लक राहिलेल्या तेलात मोहरी घालूयात. तेल थोडंसं कमी असेल तर वरून तुम्ही तेलही टाकून घेऊ शकता, थोडंसं वाढवून घेऊ शकता किंवा जास्तच तेल असेल तर यातील तेलही काढून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घेऊ शकता. आता इथे बरोबर तेल घेतलं होतं म्हणूनच मी मोहरी जिरेची फोडणी देऊन घेतली. पाव चमचा हिंगही घातले आणि त्यानंतर ठेचून घेतलेला ठेचा, चिरलेला कांदा, 2 मध्यम आकाराचे कांदेही उभे पातळ चिरून घेतले होते. कांद्यावरच लहान आकाराचा टोमॅटो घातला, पाव चमचा हळद, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं. आता हे सगळं आपण चांगलं परतवून घेऊयात. मध्यम ते मंद आचेवर चांगली ही फोडणी करून घ्यायची. चांगलं तेल सुटेपर्यंत आणि गुलाबी रंग होईपर्यंत कांद्याचा तोपर्यंत हे चांगलं परतवून घेऊयात. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत परतवून घेतल्यानंतर यात घालूया 1 वाटी एवढा ताजा हिरवा मटार आणि मटारसुद्धा या फोडणीमध्ये चांगला परतवून घेऊयात. आपण भाज्या आधी तळून घेतल्या आहे म्हणून फोडणीतच आधी ताजा हिरवा मटार घालायचा. तुम्ही फ्रोझन मटार घेत असाल तरीसुद्धा थोडंसं भाज्यांसोबत परतवून घ्यायचा किंवा तळलेल्या भाज्यांसोबतच घालू शकता. इथे आपण ताजा मटार घेतला आहे म्हणून फोडणीत घातला आणि यातच थोडेसे मीठ घातले म्हणजे मटारही आपला मग हिरवाच राहील. मी सर्व मीठ आत्ताच घातले चवीनुसार. आता अगदी गॅस मंद आचेवर करूयात आणि यावर काही सेकंदांसाठी झाकण ठेवूयात. तर 30 ते 40 सेकंदांनंतर झाकण काढून घेतले म्हणजे मटारही आतपर्यंत मग शिजला जातो. चांगला मटार तळला गेला आहे. एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि यात घालूया आता
काही पावडर मसाले. आपण आधी हिरवी मिरची घेतली आहे म्हणून आता तिखटाचं प्रमाण अगदी अंदाजाने आणि बेताने घालूयात. अर्धा ते पाऊण चमचा एवढी लाल मिरची पावडर, थोडीशी तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडरही घालू शकता. अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला. पावडर मसाले चांगले मिक्स करून घेतले. यात अर्धा ते 1 मिनिट चांगलं परतवल्यानंतर यात आता तळलेल्या भाज्या घालूयात, बटाटा आणि फ्लावर. पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवर हे चांगलं परतवून घेऊयात. यात थोडासा तुम्ही पाण्याचा शिंपडाही देऊ शकता, म्हणजे अगदी लपथपीत अशी भाजी करू शकता. मी इथे 2 ते 3 भाज्या केल्या आहेत म्हणून मस्त अशी सुकीच भाजी ठेवणार आहे. चांगलं परतल्यानंतर अजून पुन्हा गॅस मंद आचेवर करून एक 20 ते 30 सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतले आणि वाफेतच अजून सर्व भाज्या एकजीव होऊन मस्त अशा आतपर्यंत शिजल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता बटाटाही आणि फ्लावर मटारही अगदी मऊ शिजले आहे. तर हे पहा, मटारही दाखवते, हे पहा बोटाने प्रेस करते तर अगदी दबल्या जातो इथपर्यंत मटारही शिजला आहे आणि बटाटासुद्धा बटाट्याच्या फोडमध्ये चमचा रोवताच फोड अगदी वेगळी होते इथपर्यंत सगळं मस्त शिजले आहे आणि फ्लावरसुद्धा आपण चांगलीच तळून घेतली होती. वरून चिरलेली कोथिंबीर घातली तर इथे आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार झाली आणि पीठही इथे चांगलं तिंबलं होतं. एकदा पुन्हा थोडंसं तिंबून घेऊयात. असं पीठ ओलवून थोडंसं मुरू दिलं की मग नंतर जास्त वेळ लागत नाही. तर अजून थोडंसं फक्त तिंबून घेतलं हलक्या हाताने आणि आता चपाती करून घेऊयात. गॅसवर मी आता तवा ठेवून घेतला आणि जेवढी आपल्याला चपाती लहान मोठी हवी आहे तेवढा कणकेचा गोळा घ्यायचा आणि पीठ लावून आधी थोडंसं असं लाटून घ्यायचं. यावर आता थोडंसं तेल लावूयात आणि वरून थोडीशी पिठी घालायची, म्हणजे चपाती टम्म फुगते आणि मऊसूत अशी ही पोळी होते. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल आणि पिठी लावायची आणि पुन्हा दुमळून घ्यायची. तर आपण इथे घडीची चपाती करतो आहे. पुरीनं करण्यापेक्षा अशी तेलातली घडीची चपाती ही छान लागते. डाळ भात सोबत सुद्धा किंवा पाहुणे आल्यावर सुद्धा अशी तेलाची चपाती बनवू शकतो. तर सर्व बाजूने अशी ही चपाती लाटून घेतली. नवशिक्यांसाठी सांगते, आधी जो त्रिकोण भाग असतो तो लाटायचा, म्हणजे पोळीला गोलाकार चांगला येतो. तर या पद्धतीने सर्व मी गोल गरगरीत अशी ही ती चपाती लाटून घेतली. तवाही मध्यम आचेवर मध्यम असा गरम झाला की यात थोडंसं तेल घालायचं. लोखंडाच्या तव्यावरच चपाती करते. ॲल्युमिनियमचा असेल किंवा कुठलाही तवा असेल तर थोडंसं आधी तेल घालायचे. लोखंडाच्या तव्यावर जास्तच लवकर चटकता म्हणून थोडंसं तेल घालून मंद आच करायची आणि पोळी अशी फिरवून घ्यायची. कुठल्याही तव्यावर जर चपाती घालत असाल तर चपाती घातल्यानंतर काही सेकंदांनंतर अशी ही पोळी फिरवायची, म्हणजे सर्व बाजूने एकसारखी भाजली जाते. तर हे पहा, या बाजूने सुद्धा अशी टम्म फुगते ही पोळी. आवडीप्रमाणे तेल किंवा तूप असं कडेने सोडून घेऊयात. तर हे पहा, दोघंही बाजूने असं मी उलथाण्यानेच तेल लावून घेते आहे आणि दोघंही बाजूने टम्म अशी ही चपाती फुगते, तुम्ही पाहू शकता. लोखंडाच्या तव्यावर आहे तरीसुद्धा जास्त करपली नाही. आतपर्यंत एकूण पदरीचा सुटसुटीत झाला आहे. इथपर्यंत टम्म आणि मऊ लुसलुशीत अशा ह्या चपात्या होतात, हे पहा. आणि दोघंही बाजूने काठापर्यंत अगदी टाचून टाच चपाती भाजून घेतली, काढून घेतली. याच पद्धतीने मी ही चपाती भाजत होती तोपर्यंत दुसरीही चपाती लाटून घेतली होती. दुसरीही चपाती तव्यावर घालूयात आणि अशी थोडीशी फिरवल्यानंतर कडेने तेल किंवा तूप सोडायचे. तर हे पहा, सर्वच चपात्या अशा टम्म फुगतात. दोघंही चपात्या तुम्ही पाहिल्यात तर किती टम्म आणि मऊ लुसलुशीत अशा झाल्या आहेत, ते पहा. आता याच पद्धतीने तिसरीही चपाती लाटून घेतली मी आणि सर्व चपात्या अशा लाटून भाजून काढून घेतल्यात. चपाती भाजून झाल्यानंतर अशी थोडीशी झटकायची, म्हणजे एकूण पदरीचा सुटसुटीत आणि मोकळा होतो. हे थोडंसं गरम आहे म्हणून. हे पहा, अगदी एक पदर याचं आपण घडीची चपाती केली आहे तर 4ही पदर असे मोकळे आणि सुटसुटीत झाले आहेत. याच पद्धतीने सर्व चपात्या लाटून घेतल्यात. आता गरमागरम थाळी सर्व करूयात. वरणही आपलं मस्त असं झालं आहे आणि ही भाजीसुद्धा तुम्ही पाहू शकता चटपटीत अशी झालेली आहे. तयार आहे आपली संपूर्ण थाळी. अगदी पाऊण ते 1 तासात आपण इथे 2 ते 3 भाज्या केल्या, चपाती आणि भातसुद्धा. भाजीही इथे आपण निवडून घेतली तरीसुद्धा आपलं 1 तासात हा स्वयंपाक तयार झाला. तयार आहे आपली पाहुण्यांसाठी रुचकर अशी थाळी, किंवा यात अजून गोडाचा पदार्थ ठेवला तर आपण सणावाराला सुद्धा अशी थाळी बनवू शकतो.
सुक्या मिरचीमुळे फार खमंग ही चवीची भाजी लागते. चटपटीत भाजी ही मटारची तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. थोड्यासा पाण्याचा शिंपडा दिला तर अजूनच लपथपीत होते. आणि ही देठांची भाजी थोडीशी पातळ केली ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार छान लागते. एकदा ट्राय करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.